नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या भागामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच खूप सोप्या, सुंदर, झटके पटवणाऱ्या आणि दिसायलाही आकर्षक अशा 3 रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर ट्राय करायला विसरू नका. लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदाच जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल रांगोळीचा ह्या म्हणजे आपल्या चॅनलवरच्या, तर नक्की सबस्क्राईब करून जा चॅनल. युनिक रांगोळ्या बघण्यासाठी तुम्हाला जर रोज युनिक आणि नवीन रांगोळी काढायची असेल दारासमोर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज युनिक, पटकन होणारी आणि छोट्या जागेत पण कशी रांगोळी काढता येईल हे तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. त्याची ही पहिली रांगोळी बघू शकता तुम्ही. त्या रांगोळीमध्ये कसा शेप दिला आहे, डिझाईन कशी काढली, तुम्ही एकदम बारकाईने बघा. बोट कसा आपण फिरवून कशी रांगोळी व्यवस्थित करू शकतो किंवा पट्टीच्या साहाय्याने पण कशी रांगोळी व्यवस्थित करू शकतो हे आपण या रांगोळीमध्ये बघतोय. तर आणि ह्या रांगोळ्या पण तुम्ही नक्की दारासमोर काढून बघा. रोज ट्राय करत जा वेगवेगळ्या रांगोळ्या आणि दारासमोर रोज नवीन रांगोळ्या काढत जा. दिसायलाही छान वाटेल आणि आपल्याला पण नाही का, रोज वेगवेगळी रांगोळी काढल्यावर छान वाटतं एकदम असं दारासमोर. म्हणजे ज्यांना वेळ आहे त्यांनी तर नक्कीच काढा. तर मी जी ही एक रेष काढली, लाईन काढली, ती बघा पट्टीच्या साहाय्याने कशी सरळ करते ते तुम्ही बघून घ्या. अजून एक रेष काढली आहे, ती पण कशी, आणि जो आतला जो गॅप येतो ना ते पण आपण व्यवस्थित करू शकतो पट्टीच्या साहाय्याने. अशी प्लॅस्टिकची पट्टी असते, काचेची पट्टी म्हणतो आपण त्याला, आणि दोन्ही बाजूने मी थोडी कट करून घेतली आहे. ते पण कशी केली ते बघितलं ना तुम्ही, म्हणजे एकदम व्यवस्थित शेप दिसतो. मग त्यामुळे रांगोळीचा, पट्टीचा खूप उपयोग आहे आपल्याला रांगोळीमध्ये. असा गणितात तर आहेच, पण रांगोळीमध्ये पण भरपूर उपयोग आहेत. अशी बॉर्डर वगैरे काढायला पण पट्टी खूप उपयोगाची. तर मध्ये चकलीचा आकार देऊन घेतला आणि बाजूने अशी वेली काढून घेतली आणि एकदम नाजूक असे पानांचा आकार दिलेला आहे. असे छोटे छोटे टिंब आहेत, पण ते असे उभे काढलेत, उभट काढलेले. छान वाटते बघा ही रांगोळी. अशा पद्धतीने बघा एकदम झटकेपट आपली रांगोळी काढून झालेली आहे. आणि किती दिसायला पण किती अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर वाटते. जास्त गिचगिच पण नाही रांगोळीमध्ये, जास्त कलर नाही, एकदम साधी सोपी सरळ रांगोळी. ते तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरी रांगोळी आपण 3 ते 3 टिपक्यांची काढतो. एक क्रॉसमध्ये लाईन देऊन घेतलेले आहे 2, आणि कशी डिझाईन तयार केली आहे ते पण तुम्ही बघू शकता. असा त्याला आकार देऊन घेतला आहे. आणि हा जो आपण कर्व देतोय तो आपण बोटाच्या साहाय्याने पण व्यवस्थित करू शकतो. आणि अजून एक झाकणाच्या मदतीने पण तुम्हाला एक ट्रिक दाखवली, बघू शकता तुम्ही. फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. ती रेष आहे ती थोडी हल्ली माझ्याकडनं, त्या रेषेला धक्का नाही लागू द्यायचा. बोटाच्या साहाय्याने पण तुम्ही ते नीट करू शकता, पण मी तुम्हाला दाखवलं आहे. याच्यापेक्षा जर छोटं झाकण असतं ना मग व्यवस्थित झालं असतं. हे आपल्या औषधाच्या बॉटलचं झाकण आहे, त्याच्या मदतीने तो असा बदामी आकार दिला आहे, बदामाचा आकार, म्हणजे फुलांच्या पाकळ्या असताना तसा आकार दिलेला आहे मी. आणि इथे पण बघा छोटे छोटे 3 पानांचं कॉम्बिनेशन बनवून घेतलं आहे, म्हणजे एका गुच्छामध्ये 3 पानं. जसं म्हणजे मला जसं जसं सुचत जातं तशी तशी मी रांगोळी काढते. असं काही आधी ठरवलेलं नाही राहत मी की अशी काढायची तशी. एकदा रांगोळी काढायला बसलं का बरोबर आपोआप सुचत जातं ते. इथे पण मी लाल आणि पिवळा कलर टाकून घेतला आहे, हळदी कुंकू नाही टाकलं आहे.
ही रांगोळी तुम्ही देवासमोर पण काढू शकता, खूप नाजूक आहे. आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तिथे पण काढू शकता, असते जागा. एवढी पण कमी जागा नसते फ्लॅटसमोर की तुम्ही छोटी पण रांगोळी काढू शकत नाही. तिथे एक छोटासा असा कडप्पा किंवा छोटी फरशी तयार करून घ्यायची आणि काढू शकता तुम्ही रांगोळी. आपली दुसरी पण रांगोळी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती नाजूक, सोपी आणि सुंदर आहे. तर तुम्ही ही रांगोळी पण नक्की ट्राय करा. तशा तर सगळ्याच रांगोळ्या तुम्हाला ट्राय करायच्या आहे आणि रोज दारासमोर खरंच तुम्ही नवीन रांगोळी काढा, तुम्हालाही खूप छान वाटेल. आता ही जी तिसरी रांगोळी, ही पारंपरिक रांगोळी आहे आपली. म्हणजे तुम्हालाही ती रांगोळी माहीत आहे. 9-9 थेंबी द्यायचेत. म्हणजे आधी एक टिंब टाकून घ्यायचं आणि बाजूनी 4-4 असे 8 साईडला 4-4 टिंबांचं कॉम्बिनेशन द्यायचे लाईनमधल्या. आणि जो प्रत्येक लाईनचा 1 नंबरचा टिंब घ्यायचा आणि त्याच्या शेजारच्या 3 नंबरच्या लाईनमध्ये जे जॉईन करायचे टिंब, लाईन द्यायची. तुम्ही म्हणजे ही रांगोळी कशी आहे, फुलाचा आकार, पाकळ्यांचा आकार दिलेला आहे, त्याच्यात पण मी अशी सरळ लाईन तयार केली. ही रांगोळी जरा समजायला म्हणजे अवघड वाटते पहिल्यांदा. तुम्हाला पण येत असणार आहे कारण की ही जुनी रांगोळी आहे. पण कुणाकुणाला नसेल समजत तर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. कुठे कुठले थेंब अटॅच केलेले, कुठं कुठली लाईन चालली आहे. छान वाटते ही रांगोळी. याच्यात थोडी डिझाईन अजून मी ॲड केली, त्यामुळे तुम्हाला दाखवते. आणि आज कसं शुक्रवार असल्यामुळे फ्रायडे स्पेशल रांगोळ्या ह्या आपले कोलम रांगोळ्या वगैरे असतात ना, त्या टाईपमधलीच रांगोळी. ही रांगोळी आपली रेडी झाली आहे. म्हणजे आणि बाजूने बघा मी डिझाईन ॲड करते त्याला. काहीतरी वेगळं तयार करायचं. म्हणजे जी बेसिक डिझाईन आहे ती घ्यायची आपली आणि त्यात थोडं आपलं काय डोकं लावून काहीतरी ॲड करत राहायचं नेहमी. आजच्या व्हिडिओतली ही शेवटची रांगोळी आहे. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंट करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच युनिक रांगोळ्यांसहित भेटूया पुढच्या भागात. रांगोळ्या बघायला विसरू नका तुम्ही रोज दुपारी 1 वाजता. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.